Good morning. Today we are going to Public Health Engineering subject having lecture number 13. Having last 12 lecture complete points in जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलाइड्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण एंडिंगला कोणता पॉईंट्स बघितला होता? जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलाइड्स. कोलाइडच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्यात लास्ट लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कोणता पॉईंट स्टार्ट करायचा आहे त्यामध्ये देन कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन. ठीक आहे, कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन सिस्टीम आहे तो पॉईंट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे. तर या अगोदर आपण जे काही चॅप्टर सेकंड अँड मॉड्यूल सेकंड्समध्ये बरेच पॉईंट स्टडी केले. त्यामध्ये जे काही ट्रीटमेंट आहे वेगवेगळ्या त्यापैकी एरिएशन ट्रीटमेंट, सेटलिंग ट्रीटमेंट हे डिटेल स्टडी केले. तर सेटलिंग ट्रीटमेंटमधलाच हा लास्ट पॉईंट बघायचा आपल्याला, कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन. तर त्यामध्ये बघा कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशनमध्ये इन कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन बिटवीन colloidal particles are difficult to separate from water because they do not settle down gravity and are so small that they pass through the pores of filtration media. तर कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय आपण प्रॉपर्टीज बघितली बघा कोॲग्युलेशन पार्टिकलच्या, त्यामध्ये कोलायडल पार्टिकल्स आर डिफिकल्ट टू सेपरेट फ्रॉम वॉटर. ते पार्टिकल्स आपल्याला वॉटरमधून सेपरेट करण्यासाठी बरेच डिफिकल्टीज येतात. दे डू नॉट हॅव सेटल्स डाऊन ग्रॅव्हिटी अँड आर सो स्मॉल दॅट दे पास थ्रू द पोर्स ऑफ फिल्ट्रेशन मीडिया. ते कोलायडल पार्टिकल्सचे काही कशात कडे पास केले जातात, जे काही फिल्ट्रेशन आपण फिल्टर त्यामध्ये यूज करणार आहे, त्या फिल्ट्रेशन मीडियाच्या त्यामध्ये पोर्समध्ये जे काही छिद्रे त्यामध्ये ते काय कोलायडल पार्टिकल्स त्यामध्ये जाऊन बसतात. त्यानंतर बघा टू बी रिमूव्ह द इंडिव्हिज्युअल कोलाइड्स मस्ट ॲग्रिगेट्स अँड ग्रो इन साईज. त्याची साईज कशी, त्या कोलायडल पार्टिकलची वेगवेगळी डिफरंट साईज आहे बघा. देन दी ॲग्रिगेशन ऑफ कोलायडल पार्टिकल्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज इन्व्हॉल्विंग टू सेपरेट अँड डिस्टिंक्ट स्टेप्स. जे काय फिल्ट्रेशन मीडियामध्ये कोलायडल पार्टिकल्स त्यामध्ये जाऊन बसतात, ते आपल्याला दोन स्टेपनी सेपरेट करता येऊ शकतात. त्यामध्ये बघा फर्स्ट स्टेप्स काय सांगितली त्यांनी, देन पार्टिकल ट्रान्सफर्स टू इफेक्ट इंटरपार्टिकल्स कोलिजन अँड सेकंड्स काय सांगितली, देन पार्टिकल्स डिस्टॅबिलायझेशन टू परमिट्स अटॅचमेंट वेन कॉन्टॅक्ट ऑकर्स. असे जे काही दोन स्टेपने आपल्याला ते पार्टिकल्स रिमूव्ह करता येऊ शकतात, कोणते कोलायडल पार्टिकल्स. देन ट्रान्सपोर्ट स्टेप इज नोन ॲज फ्लोकुलेशन वेअर ॲज कोॲग्युलेशन इज द ओव्हरऑल प्रोसेस इन्व्हॉल्विंग डिस्टॅबिलायझेशन अँड ट्रान्सपोर्ट्स. तर ट्रान्सपोर्टचे काही ट्रान्सपोर्ट टेक्निक आहे त्यालाच काय म्हटले त्यांनी, फ्लोकुलेशन. whereas coagulation is the overall process involving destabilization and transports. तर फ्लोकुलेशन टेक्निक ट्रान्सपोर्ट स्टेप्सला काय म्हटले त्यांनी, फ्लोकुलेशन टेक्निक अँड कोॲग्युलेशन टेक्निक मध्ये कशात इन्व्हॉल्व केली जाते, ते इन्व्हॉल्विंग डिस्टॅबिलायझेशन अँड ट्रान्सपोर्ट सिस्टीम. देन कोॲग्युलेशन आणि फ्लोकुलेशनमध्ये बघा देन डिफरन्सेस or gradient in the coagulated water which causes the fine moving destabilized particles to come into contact and become large radially settable flocus. It is a common practice to provide an initial rapids then flash mix for the disperse of coagulants or other chemicals into the waters. Then slow mixing is then done during which the growth of clot takes place. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, देन जे काही कोॲग्युलेटेड वॉटर आहे ते काय त्यामध्ये फाईन पार्टिकल्स प्रेझेंट असतात. कशात, कोॲग्युलेटेड वॉटरमध्ये. त्यामध्ये बघा डिस्टॅबिलाइज पार्टिकल्स टू बिकम्स इन टू कॉन्टॅक्ट अँड बिकम्स लार्ज रॅडियली सेटल डाऊन फ्लोकस. तर त्यामध्ये
कोॲग्युलेटेड वॉटरमध्ये जे काही फाईन पार्टिकल्स प्रेझेंट असतात आणि ते पार्टिकल्स काय करतात, कम्स कॉन्टॅक्ट अँड बिकम्स लार्ज रॅडियली सेटल डाऊन फ्लोकस. जे काही आपण टँक फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये जे काही टँक यूज करणार त्याच्या बॉटमला ते पार्टिकल्स सेटल डाऊन होतात. इट इज कॉमन practice to provide an initial rapids then plasmics for the dispersal of the coagulants or other chemicals into the waters. त्यामध्ये coagulated particles किंवा फाईन पार्टिकल्सच्याच बरोबर त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले असतात. तर ते कोणत्या सिस्टीमने सेपरेट केले जातात, ते फ्लोकुलेशन आहे कोॲग्युलेशन सिस्टीमने जे काही केमिकल्स आहेत त्यामध्ये फाईन पार्टिकल्स डिझॉल्व झालेले असतात ते सेपरेट करता येऊ शकतात. देन स्लो मिक्सिंग इज देन डन ड्युरिंग विच द ग्रोथ ऑफ फ्लोक टेक्स प्लेस. आपण पॉईंट बघतोय कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन. तर कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशनमध्ये मेन स्टेप्स सांगितले त्यांनी. पार्टिकल्स ट्रान्सफर टू इफेक्ट इंटर पार्टिकल्स collision and second particles destabilization to permit attachment when contact occurs. त्यामध्ये फ्लोकुलेशन सिस्टीम also known as transport system and coagulation is overall process involving destabilization and transport. So next बघा in rapid or flash mixing. In this rapid or flash mixing system, this process by which a coagulant is rapidly and uniformly dispersed through the mass of waters. जे काही कोॲग्युलंट पार्टिकल्स आहे वॉटरमध्ये फाईन पार्टिकल्स डिझॉल्व होतात कोॲग्युलंट प्रोसेसमध्ये. त्यामुळे काय होतं, देन युनिफॉर्मली डिस्पर्स थ्रू द मास ऑफ वॉटर. वॉटरचं मास काय होतं, इन्क्रीज होतं. कशामुळे, कोॲग्युलंट पार्टिकल्समुळे और फाईन पार्टिकल्समुळे. दिस प्रोसेस usually occurs in a small basin immediately preceding or the at the heat of the coagulation basin. त्यामध्ये बघा दिस प्रोसेस रॅपिड और फ्लॅश मिक्सिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं, इट्स ऑकर्स स्मॉल बेसिन इमिडिएटली प्रिसिडिंग और द हेड ऑफ कोॲग्युलेशन बेसिन. त्यामध्ये कोॲग्युलेशन बेसिन त्यामध्ये फिट केलेले असतात. Generally, the detention period of 30 to 60 seconds and the head loss is 20 to 60 centimeters of water. त्यामध्ये जो काही डिटेन्शन पिरियड आहे त्यामध्ये टाईम्स सांगितलं त्यांनी 30 to 60 seconds अँड त्यामध्ये हेड लॉस काय 20 to 60 centimeters ऑफ इन वॉटर्स. हेअर कोलाइड्स आर डिस्टॅबिलाइज अँड द न्यूक्लियस फॉर द फ्लोक इज द फॉर्म. सेकंड पॉईंट बघतो आपण स्लो मिक्सिंग. देन स्लो मिक्सिंग ब्रिंग्स दॅट कॉन्टॅक्ट बिटवीन द फायनली डिवायडेड डिस्टॅबिलाइज मॅटर फॉर्म ड्युरिंग रॅपिड मिक्सिंग. कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन पॉईंट्स बघितलं आपण डिटेल. त्यामध्ये जे काय दोन मेन पेज त्या बघितल्या. त्यानंतर सेकंड पॉईंट्स बघायचं आपल्याला. पेरिकायनेटिक अँड ऑर्थोकायनेटिक फ्लोकुलेशन. तर फ्लोकुलेशन आणि कोॲग्युलेशन हा पॉईंट बघतोय. त्यामध्ये पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक फ्लोकुलेशन हा पॉईंट स्टडी करायचा. देन फ्लोकुलेशन प्रोसेस कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इन टू 2 टाइप्स, पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक्स. त्यामध्ये जे काही फ्लोकुलेशन सिस्टीम बघतो त्याचे 2 मेन टाईप्स आहे, पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक्स. तर फर्स्ट वन बघा, पेरिकायनेटिक्स फ्लोकुलेशन. इन पेरिकायनेटिक फ्लोकुलेशन बिटवीन देन refers to floculation due to Brownian motion of colloidal particles.
तर पेरिकायनेटिक फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये काय कशावरती रेफर केलेली ती, देन फ्लोकुलेशन ड्यू टू ब्राउनियन मोशन ऑफ कोलॉइडल पार्टिकल्स. तर ब्राउनियन मोशन कशावरून नाव दिलं त्याने आपण बघितलं बघा. जे काय ब्राउनियन नावाचे सायंटिस्ट आहे त्यांच्या नावावरून जी काय मोशन बघितली आपण सर्क्युलर बेसिन टँकमध्ये, त्यामध्ये जी काय मोशन आहे त्या मोशनला त्यांनी ब्राउनियन मोशन असं नाव दिलेलं आहे. तर पेरिकायनेटिक फ्लोकुलेशन refers floculations due to Brownian motion of colloidal particles. Then the random motions of colloidal particles result from their rapid and random bombardment by the molecules of the fluids. त्यामध्ये जे काही कोलॉइडल पार्टिकल्स आहे ते पेरिकायनेटिक फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये कसे अरेंज केले जातात, दे आर रँडमली अरेंज इन मोलिक्युल्स और फ्लूइड. सेकंड टाइप्स बघतोय आपण फ्लोकुलेशन सिस्टीमचा, ऑर्थोकायनेटिक फ्लोकुलेशन. तर ऑर्थोकायनेटिक फ्लोकुलेशन बिटवीन इट रेफर्स टू कॉन्टॅक्ट्स और collisions of colloidal particles resulting from bulk fluid motion such as stirring. In systems of stirring, then velocities of fluids varies both spatially and temporarily. तर ऑर्थोकायनेटिक फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये काय सांगितलं त्यांनी, देन इट रेफर्स टू कॉन्टॅक्ट ऑफ collisions of colloidal particles रिझल्ट्स फ्रॉम द बल्क फ्लुइड मोशन. यामध्ये पार्टिकलची मोशन कोणती, बल्क फ्लुइड मोशन. आणि पेरिकायनेटिक्स फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये पार्टिकल्स आर मोशन हॅविंग ब्राउनियन मोशन इन कोलॉइडल पार्टिकल्स, आणि ऑर्थोकायनेटिक्समध्ये बल्क फ्लुइड मोशन सच ॲज स्टरिंग. इट्स इन सिस्टीम ऑफ स्टरिंग द वेलोसिटी ऑफ फ्लुइड वॅरीज बोथ स्पेशियली अँड टेम्पररी. स्पेशियली म्हणजे काय तर फ्रॉम पॉईंट टू पॉईंट, अँड टेम्पररी म्हणजे फ्रॉम टाईम टू टाईम्स. देन स्पॅक्च्युअल चेंजेस इन velocity are identified by the velocity gradient is g. G is estimated as g is equal to p per epsilon v per raised to 1/2, whereas p is power, v is channel volume, and mu is the absolute viscosity. तर त्यामध्ये काय सांगितलं त्याने, ऑर्थोकायनेटिक फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये जी काही ग्रॅडियंट वेलोसिटी ती कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिला आहे त्यांनी बघा. जी इज इक्वल टू पी पर ॲप्सिलॉन म्यू इंटू व्ही रेज टू 1/2. त्यामध्ये पी काय सांगितलं त्यांनी, देन पॉवर, व्ही इज चॅनल व्हॅल्यू, म्यू इज द ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी. तर अशा प्रकारे दोन टाईप्स बघितले आपण, पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक फ्लोकुलेशनची. काय फ्लोकुलेशन सिस्टीम बघतोय आपण, त्याचे मेन टाईप्स आहे पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक फ्लोकुलेशन. त्यानंतर फ्लोकुलेशन सिस्टीमचं मेकॅनिझम बघायचं आपल्याला. देन मेकॅनिझम ऑफ फ्लोकुलेशन, देन ग्रॅव्हिटेशनल फ्लोकुलेशन अँड मेकॅनिकल फ्लोकुलेशन. मेकॅनिझममध्ये काय सांगितलं त्यांनी, दोन टाईप सांगितले त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फ्लोकुलेशन अँड मेकॅनिकल फ्लोकुलेशन. तर ग्रॅव्हिटेशनल फ्लोकुलेशनमध्ये बघा, देन बबले टाइप्स मिक्सिंग बेसिन आर एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फ्लोकुलेशन. देन वॉटर फ्लो बाय ग्रॅव्हिटी अँड बबल्स आर प्रोव्हाइडेड इन द बेसिन विच induce the required velocity gradients for achieving flow formation. तर ग्रॅव्हिटेशनल फ्लोकुलेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, तो बबले टाईप मिक्सिंग बेसिन त्याचं एक्झाम्पल आहे कशाचं, ग्रॅव्हिटेशनल फ्लोकुलेशन सिस्टीमचं. त्यामध्ये वॉटर फ्लोज बाय ग्रॅव्हिटी अँड बबलेस आर प्रोव्हाइडेड इन बेसिन विच इंड्यूस द रिक्वायर्ड वेलोसिटी ग्रॅडियंट फॉर अचिव्हिंग फ्लो फॉर्मेशन. त्यामध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, फ्लोचं फॉर्मेशन होतं कशात, ग्रॅव्हिटेशनल फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये. सेकंड बघायचं आहे, देन कोॲग्युलेशन, देन मेकॅनिकल फ्लोकुलेशन. मेकॅनिकल फ्लोकुलेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, देन मेकॅनिकल फ्लोकुलेटर्स कन्सिस्ट ऑफ रिव्हॉल्विंग पॅडल्स विथ हॉरिझॉन्टल्स ऑर व्हर्टिकल शॅफ्ट्स और पॅडल्स सस्पेंडेड फ्रॉम हॉरिझॉन्टल ऑक्सिलेटिंग beams moving up the
अँड डाऊन. मेकॅनिकल फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये सांगितले त्यांनी मेकॅनिकल फ्लोकुलेटर्स कन्सिस्ट ऑफ रिव्हॉल्विंग पॅडल्स विथ हॉरिझॉन्टल्स ऑर व्हर्टिकल शॅफ्ट. त्यामध्ये जे काही पॅडल्स यूज करण्यात त्याची अरेंजमेंट्स कशी हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल टाईपची त्यामध्ये अरेंजमेंट केली असते. कशात मेकॅनिकल फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये. देन सस्पेंडेड फ्रॉम हॉरिझॉन्टल ऑक्सिलेटिंग बीम्स मुव्हिंग अप अँड डाऊन. सेकंड फर्स्ट सिस्टीम बघितली आपण फ्लोकुलेशन. जर सेकंड स्टडी करायचे आपल्याला कोॲग्युलेशन. देन कोॲग्युलेशन इन वॉटर ट्रीटमेंट. कोॲग्युलेशन वॉटर प्युअर करण्यासाठी त्यामध्ये कोॲग्युलेशन ट्रीटमेंटमध्ये कशा प्रकारे यूज केली जाते ते बघायचे. इन कोॲग्युलेशन इन वॉटर ट्रीटमेंट सच ॲज देन सॉल्ट ऑफ ॲल्युमिनियम अँड आयर्न आर कॉमनली यूज ॲज कोॲग्युलंट इन वॉटर अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. तर कोॲग्युलंट सिस्टीममध्ये ॲल्युमिनियम अँड आयर्नने मेटल्स कॉमनली यूज केले जातात. त्यामध्ये कोॲग्युलंट वेस्ट वॉटरमध्ये कोॲग्युलंट म्हणून कोणते सॉल्ट यूज केले जातात. ॲल्युमिनियम अँड आयर्न सॉल्ट. व्हेन हे सॉल्ट्स ॲल्युमिनियम अँड आयर्न इज ॲडेड टू वॉटर इट डिसोसिएट टू इट ट्रायव्हॅलंट आयर्न विच हायड्रेट्स टू फ्रॉम aquametal complexes such as aluminum hydroxides and iron hydroxides. These complexes then pass through a series of hydrolysis reaction in which H2O molecules in the hydration cells are replaced by OH minus ions to form a varieties of soluble species such as aluminum hydroxides and aluminum hydroxide AlOH2 plus and AlOH2 plus. These products are quite effective as coagulants as they adsorb very strongly onto the surface of most negative colloids. तर कोॲग्युलेशन वॉटर ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं त्यांनी त्यामध्ये जे काही कोॲग्युलंट म्हणून कोणते सॉल्ट यूज केले जातात त्यामध्ये ॲल्युमिनियम अँड आयर्नने कॉमनली सॉल्ट त्यामध्ये यूज केले जातात कोॲग्युलंट म्हणून. कशामध्ये वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये. त्यामध्ये ॲल्युमिनियम अँड आयर्न जर वॉटरमध्ये जर आपण ॲड केले तर त्यामध्ये काय होतं देन डिसोसिएट इल ट्रायव्हॅलंट आयर्न. त्यापासून ट्रायव्हॅलंट आयर्न फॉर्म होतात ॲल्युमिनियम अँड आयर्न जर वॉटरमध्ये आपण ॲड केले तर विच हायड्रेटेड फ्रॉम ॲक्युमेटल कॉम्प्लेक्सेस. त्यामुळे आयर्न ट्रायव्हॅलंट आयर्न फॉर्म होऊन कोणता कॉम्प्लेक्स फॉर्म होतो त्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlH2O3+ आणि आयर्न हायड्रॉक्साईड FeHO3+. तर अशा प्रकारे कोॲग्युलेशन इन वॉटर ट्रीटमेंटमध्ये बघितले आपण कोणकोणते कोॲग्युलंट वॉटरमध्ये ॲड केले जातात. तर त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं ॲल्युमिनियम अँड आयर्नने कोॲग्युलंट त्यामध्ये ॲड केले जातात. नेक्स्ट बघा डिस्टॅबिलायझेशन युजिंग ॲल्युमिनियम अँड आयर्न सॉल्ट्स. त्यामध्ये ॲल्युमिनियम अँड आयर्न्स अकम्प्लिश डिस्टॅबिलायझेशन बाय 2 मेकॅनिझम. त्यामध्ये 2 टाईप्सचे मेकॅनिझम बघा. फर्स्ट आहे ॲडसॉर्प्शन अँड चार्ज न्यूट्रलायझेशन अँड सेकंड आहे इन्व्हेस्टमेंट इन ए स्वीप फ्लो. देन बघा देन इंटर रिलेशन बिटवीन pH coagulant dosage and colloidal concentration determine mechanism responsible for coagulation. तर इंटर रिलेशनमध्ये जो काही वॉटरचा pH चेक केला जातो त्यानंतर कोॲग्युलंट डोसेज अँड कोलायडल कॉन्सन्ट्रेशन हे त्यामध्ये स्टडी केले जातात. कशात कोॲग्युलेशन सिस्टीममध्ये. देन चार्ज ऑन हायड्रोलायसिस प्रोडक्ट अँड प्रिसिपिटेशन ऑफ मेटल्स हायड्रॉक्साईड्स आर बोथ कंट्रोल्स बाय pH. त्यामध्ये जे काही हायड्रोलायसिस प्रोडक्ट यूज करणार आहे आपण प्रिसिपिटेशन त्यामुळे मेटल्स हायड्रॉक्साईड्स आर कंट्रोल द pH. तो काही मेटल हायड्रोक्साईड त्याचा pH कंट्रोल केला जाऊ शकतो. देन हायड्रोलायसिस प्रोडक्ट पजेस ए पॉझिटिव्ह चार्जेस ॲट pH व्हॅल्यू बिलो आयसोइलेक्ट्रिक पॉईंट्स ऑफ द मेटल हायड्रोक्साईड. त्यामध्ये हायड्रोलायसिस प्रोडक्ट जो काही फॉर्म होणार आहे त्याच्यावरती कोणता चार्ज होतो देन पॉझिटिव्ह चार्ज ॲट pH व्हॅल्यू बिलो आयसोइलेक्ट्रिक पॉईंट्स. त्याची व्हॅल्यू कशी आयसोइलेक्ट्रिक पॉईंटच्या पेक्षा कमी त्याची pH व्हॅल्यू. त्यांना आयसोइलेक्ट्रिक पॉईंट्स म्हणजे ज्या पॉईंट्सला जो काही कॉन्स्टंट
ग्राफ आपला येतो, तर त्या पॉईंटला काय म्हणतात त्यांनी आयसोइलेक्ट्रिक पॉईंट्स. देन प्रिसिपिटेशन ऑफ अमरफस मेटल्स hydroxides is necessary for swift flow coagulation. The solubility of aluminum hydroxides and iron hydroxides is minimal as the particular pH increases as the pH increases or decreases from the value. तर व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडची आणि आयर्न हायड्रॉक्साईडची तर पी एच काय होतो इन्क्रीज होतो आणि व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर पी एच हा डिक्रीज होतो. दिस पी एच मस्ट बी कंट्रोल टू इस्टॅब्लिश ऑप्टिमम कंडिशन फॉर कोॲग्युलेशन. तर त्यामध्ये रिॲक्शन दिली त्यांनी. देन अलूम अँड फेरिक क्लोराइड्स रिॲक्ट विथ न्यूट्रल अल्कलिनिटी इन वॉटर एज फॉलो. त्यामध्ये रिॲक्शन दिलेली बघा. त्यामध्ये अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, जे काही मॉड्यूल सेकंड आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, त्यामध्ये आतापर्यंत आपण एरिएशन ट्रीटमेंट डिटेल स्टडी केली. त्यानंतर सेडिमेंटेशन ट्रीटमेंटमध्ये सर्क्युलर बेसिन टँक अँड लॉंग रेक्टँग्युलर बेसिन टँक हे डिटेल स्टडी केले. कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन सिस्टीम स्टडी केली. तर एरिएशनमध्ये टाईप्स ऑफ एरिएटर्स डिटेल स्टडी केले. त्यानंतर सेटलिंग प्रोसेस स्टडी केली. त्यामध्ये पर्पजेस ऑफ सेटलिंग, प्रिन्सिपल्स ऑफ सेटलिंग, टाईप्स ऑफ सेटलिंग टँक्स. त्यामध्ये लॉंग रेक्टँग्युलर सेडिमेंटेशन टँक ट्रीटमेंटमध्ये लॉंग रेक्टँग्युलर टँक बेसिन बघितले. त्यानंतर त्यामध्ये इनलेट आणि आउटलेट सिस्टीम कशा प्रकारे अरेंज केली जाते ते बघितले. आणि विअर अरेंजमेंट त्यामध्ये सर्क्युलर बेसिन हा पॉईंट बघितला. त्यामध्ये ते बेसिन कशा प्रकारे डिझाईन केले जाऊ शकते ते पण बघितलं. त्यानंतर सेडिमेंटेशन टँकचं डिझाईन बघितले. जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलाइड्स अँड. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट डिटेल स्टडी केला, कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन. तर कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशनमध्ये जे काही दोन स्टेप्स आहे कोणत्या, फर्स्ट स्टेप्स पार्टिकल्स ट्रान्सफर टू इफेक्ट इंटर पार्टिकल्स कोलिजन अँड सेकंड आहे पार्टिकल डिस्टॅबिलायझेशन टू परमिट्स अटॅचमेंट वेन कॉन्टॅक्ट ऑकर. ह्या दोन स्टेप्स त्यामध्ये स्टडी केल्यात कशात, कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन सिस्टीममध्ये. तर फ्लोकुलेशन सिस्टीम्सला काय म्हटले त्यांनी, देन ट्रान्सपोर्ट स्टेप्स ऑल्सो नोन एज फ्लोकुलेशन सिस्टीम. अँड कोॲग्युलेशनमध्ये काय सांगितलं, देन कोॲग्युलेशन इज द ओव्हरऑल प्रोसेस इन्व्हॉल्विंग डिस्टॅबिलायझेशन अँड ट्रान्सपोर्ट्स. तर फ्लोकुलेशन सिस्टीमचे दोन मेन टाईप्स आहे, पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक. त्यामध्ये डिटेल स्टडी केले आपण. व्हॉट इज मीन बाय पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक्स. पेरिकायनेटिक्स अँड ऑर्थोकायनेटिक्समध्ये स्टडी केले. त्यानंतर पेरिकायनेटिक्समध्ये त्याची मोशन कोणती, कोलायडल पार्टिकलची, दे हॅव ब्राउनियन मोशन. आणि कायनेटिक्समध्ये दे हॅव बल्क फ्लुइड मोशन. तर ऑर्थोकायनेटिक्समध्ये जे काही ॲब्सोल्यूट ग्रॅडियंट वेलोसिटी ती कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला आपण, जी इज इक्वल टू टी पर म्यू इंटू व्ही पर रेस टू 1/2 हे आपण फॉर्म्युला डिटेल स्टडी केला आहे. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ फ्लोकुलेशन, जे काही फ्लोकुलेशन ट्रीटमेंट बघितले आपण त्याचं मेकॅनिझम बघितलं. ते मेकॅनिझम दोन स्टेपमध्ये ग्रॅव्हिटेशनल फ्लोकुलेशन आहे, मेकॅनिकल फ्लोकुलेशन. त्यानंतर कोॲग्युलेशन इन वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस बघितली. त्यामध्ये बघितलं की कोणकोणते कोॲग्युलंट यूज केले जातात. त्यामध्ये सॉल्ट कोणते, ॲल्युमिनियम सॉल्ट्स आणि आयर्न सॉल्ट्सचे कोॲग्युलंट म्हणून यूज केले जातात. त्यामध्ये त्याची रिॲक्शन डिटेल स्टडी केली. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन सिस्टीम डिटेल स्टडी केली. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ती काही नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा कोणता, जार टेस्ट, हा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचा आहे. देन टुडेज लेक्चर आर फिनिश.